तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग बनवत होते आणि आम्ही वडे बनवले होते आज. तर मी यातला एक वडा खाल्ला होता आणि मी सध्या डाएटवर आहे. तर तुम्हाला माहिती आहे की मी सध्या फ्राईड वगैरे खात नाही, जेही खाते तुमच्यासोबत शेअर करते. तर आम्ही आज मुलांना घेऊन फेस्टिवल लँडला गेलो होतो आणि तिथे अशा प्रकारचे व्ह्यू होते. खरंच थोडंसं छान वाटलं, परंतु तिथे जे कॅट पार्कचं आकर्षण होतं तिथे आतमध्ये वगैरे गेलो आम्ही. प्रत्येक सेक्शनला वेगळे तिकीट आहे. असं नाही की तुम्ही बाहेर तिकीट काढलं की तुम्हाला आतमध्ये सगळं फ्री आहे. प्रत्येक सेक्शनला वेगळं तिकीट आहे. इथे कॅट पार्क होतं. राघव तिथनं हलायलाच मागत नव्हता. त्याला तिथे खूप मजा आली आणि त्याला कॅट्स खूप आवडतात. परंतु आतमध्ये आम्ही त्याला पाठवलं नाही, कारण मांजरीची केसं वगैरे मला आवडत नाही, सो त्यामुळे. परंतु गाऊ मात्र आतमध्ये गेली होती आणि इथे खूप छान आणि खूप क्यूट अशा कॅट होत्या. राघव त्यांच्या मागे मागे पळत होतं, तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर गाऊ आतमध्ये गेली, परंतु तिला कॅट्सला हात लावायची, म्हणजे मांजरींना हात लावायची भीती वाटत आणि हात लावण्याची डेअरिंग देखील ती करत होती. इथे राघव आणि राघवचे डॅडी मस्त कॅट्ससोबत खेळत होते आणि गाऊ हात लावायची डेअरिंग करताच इथे टाईमअप झाला, त्यामुळे गाऊला बाहेर यावं लागलं. आणि ते सॅनिटायझर वगैरे प्रोव्हाइड करत होते आणि मस्त लाईन लावतात सॅनिटायझरसाठी वगैरे, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे लाईन लावली होती गाऊच्या मागे. त्यानंतर इथे राघव मस्त एन्जॉय करत होता. त्याला खूप छान वाटत होतं. बाहेर आलं की मुलांना आवडतंच ऑब्व्हियसली. घरामध्ये 4 भिंतीच्या आतमध्ये मुलं वैतागतात. आणि इथे कॅमल राईड देखील होती. तर असे छोटे छोटे आकर्षण होते. आणि त्यानंतर राघवला टॉय देखील आवडलं होतं. परंतु आम्ही इथे एक म्हणजे छान आकर्षक असं फोटो काढण्यासाठी ठिकाण होतं, तिथे गेलो. परंतु राघवला तिथून बाहेरच यायचं नव्हतं आणि खूप त्रास देत होता, त्यामुळेच तो. तर इथे एक टॉय त्याने घेतलं, म्हणजे हातामध्ये घेतलं. पण आम्ही ते खरेदी देखील केलं, परंतु तो जो माणूस होता त्याच्यासोबत आम्हाला बार्गेनिंग करावी लागली. त्यानंतर तो तिथे बबल गनने बबल्स उडवत होता. त्याला वाटलं हे लहान मुलं बबल्स वगैरे घेतात, बबल गन वगैरे. परंतु गाऊने किंवा राघवने अजिबात आग्रह केला नाही बबल गन घेण्याचा. त्यानंतर आम्ही सगळेजण राईडसाठी गेलो. तर माझे मिस्टर आमचे व्हिडिओ घेत होते. आम्ही तिघेच बसलो होतो राईडला, राघव, मी आणि गाऊ. आणि खरं सांगू तर आम्हाला खरंच खूप छान वाटलं. थोडंसं वेगळं काहीतरी, कारण दिवसभरही आपण वैतागलेलो असतो, तर संध्याकाळी मुलांना घेऊन बाहेर जाणं हे मुलांसाठीही चांगलं आहे. मुलांनाही थोडासा बाहेरचा एक्सपिरियन्स येतो आणि मुलंही वैतागलेली असतात रोज त्याच पार्कमध्ये जाऊन. तर त्यामुळे मुलांसाठी आपल्यासाठीही छान आहे. आणि त्यानंतर भरपूर साऱ्या राईड होत्या तिथे. मला फक्त जे कॅट पार्कचं आकर्षण होतं त्यासाठी मी आले होते. मला एवढं काही आवडलं नाही कॅट पार्क, परंतु मुलांसाठी इथे खेळण्यासाठी भरपूर सारं होतं. आणि राघव वरती जायला घाबरत होता, म्हणून मी राघवसोबत एक राईड करून आले वरती जाऊन. आणि गाऊ ही माझ्यासोबतच आली. आधी गाऊ घाबरत होती वरती चढण्यासाठी, अजिबात गेली नाही वरती. त्यानंतर तीही जाऊ लागली. तर त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. तर हा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.